रामराम बंधू भगिनींनो, मी नाना वाघ धन्वंतरी बाग या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. बंधू भगिनींनो, खेड्यापाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषधं माहिती असतात. अशा औषधाचा फक्त प्रचार आणि प्रसारच झालं नाही. परंपरेने म्हणजे काय? माझ्या आजोबाने शिकवलं माझ्या वडिलाला, माझ्या वडिलांनी शिकवलं मला, मी शिकवलं माझ्या मुलाला आणि तिने शिकवलं त्याच्या मुलाला. हे परंपरेने झालं. आणि अनुभवाने म्हणजे काय? आमच्या डोळ्यासमोर हे औषधीचा रिझल्ट 100% लागायचं, हे आम्ही आमच्या डोळ्याने बघायचो. हे आमचे अनुभव झाले काय. म्हणूनच खेड्यापाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषधं माहिती असतात असं मी म्हणतो काय. पण अशा औषधीचा प्रचार झाला नाही, प्रसार झाला नाही. याला का अन्य कारण नाही झाले, त्याला एकच कारण झालं. पूर्वी प्रसार माध्यमं नव्हते, आता तशी काही अडचण नाही काय. तर नैसर्गिकरित्या प्रसार व्हायचा. नैसर्गिकरित्या म्हणजे कसं, काही हलके बियाणं असतात, त्यांना कापूस चिकटलेला असतो. असे बियाणं वाऱ्याने वाहून जातात. त्याच्यापेक्षा लहान बियाणं असतात, ते पाखरं खातात. जिकडे पाखरं जातील तिकडे ते विष वाटतं, ते बियाणं पडतं. ह्या मार्गाने होतो. आणि जड बियाणं पाण्यामार्फत त्यांचा प्रसार होत असतो काय. ह्या पद्धतीने नैसर्गिकरित्या प्रसार होतो. पण नुसतं प्रसार होऊन भागत नाही, त्याच्याकरता प्रचार व्हायला पाहिजे. प्रचार झाला तरच लोकांना माहिती होईल हे वनस्पतीचं काय नाव आहे, कशी आहे, हिचे काय उपयोग आहेत. तर याच्याकरता जाणकार माणूस लागतो. त्या जाणकार माणसाने सांगायला पाहिजे की ह्या वनस्पती हे नाव आहे, हिचे असे उपयोग आहेत. म्हणजे लोकांना नाव माहिती पाहिजे, ओळख झाली पाहिजे, उपयोग माहिती झाले पाहिजेत. तरच प्रचार होऊन त्याचा उपयोग, नाही तर काही उपयोग नाही. आपल्या समजा बांधाला शेतामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पत्या उगतात, पण त्यांचं आपल्याला नाव माहिती नसतं, उपयोग माहिती नसतं. त्याच्यामुळं ते असल्या काय नसल्या काय. मग शेतकरी काय करतात माहिती आहे का, यांची शेतकऱ्याची या वनस्पतीची ओळख नसते आणि ओळख नसल्यामुळं ते निकामी समजतात, निरुपयोगी समजतात. आणि मग शेतकऱ्याला आता तणनाशक हे चांगलं त्यांच्या फायदेशीर ठरलेलं आहे. तणमारे ठरलं का बिनधास्त औषधं फवारतात आणि त्याच्यामुळं चांगल्या चांगल्या वनस्पत्यासुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याच्याकरता आता खर्च होतोच, पण प्रचार होण्याकरता जाणकार माणसाची गरज पडते. हे आपल्याला माहिती नव्हतं, पण जाणकार माणूसच खरी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. तर बंधू भगिनींनो, हे जे आपल्या समोर जे दिसतंय ना, हे झाड, तर ह्या झाडाला आम्ही बिलाईत म्हणतो काय. आता ह्या झाडाची उंची फक्त 3 ते 4 फूट उंच वाढत असते. आणि ह्या झाडाला सर्व अंगाला काटेच असतात. त्याच्यामुळं कोणताही प्राणी ह्या वनस्पतीला तोंड लावित नाही काय. तर संस्कृतमध्ये याला स्वर्णक्षरी असं याला म्हणले जारी गेलेले. तर बंधू भगिनींनो, तर हे जे बिलाईत आहे ना, हे बिलाईत बहुगुणी आहे. म्हणजे अनेक आजार ते नीट करतं, हे आपल्याला आजपर्यंत माहितीच नव्हतं. तर बंधू भगिनींनो, तर त्याचं कोणता भाग औषधी आहे आता हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्याची मुळी औषधी आहे, त्याचा पाल्याचा रस औषधी आहे, फुलाचा रस औषधी आहे, आणि ते बोंडात जे बी निघतं ते सुद्धा औषधीच आहे काय. आता हे काय काम करतं, आता ते तुम्हाला मी पद्धतशीर समजून सांगणार आहे. तर बंधू भगिनींनो, हे पहिलं 1 नंबर काम करतं विंचूदंशावर. जर विंचू चावला आणि विष लय चढलं तर लोक काय करतात माहिती आहे का, ह्या झाडाची मुळाची साल काढतात. आता ती साल कशी असते मी दाखवणार आहे तुम्हाला. मुळाची साल काढतात आणि पाण्याच्या विड्यामध्ये ती एका झाडाची साल खातात. खात्रीने विंचू उतरतो. याचं हे एक काम झालं. आणि याचं दुसरं काम असं आहे, हे हिवावर चालतं. हिवा आलं की
तरीसुद्धा पाण्याच्या विड्यामध्ये याच्या एका झाडाची मुळाची साल खातात. काय 100% घेऊन नाहीसं होतं. याचे हे 2 कामं झाले. आणि तिसरं काम असं आहे, हे रेच होण्यावरही म्हणजे कोठा साफ करण्याकरता हे याचा उपयोग करतात. मग याचा उपयोग कसा करतात? ह्या बेलायताच्या झाडाची मुळी काढतात, त्या मुळीची साल वेगळी करतात आणि चांगली ठेचतात. काय चांगली ठेचतात म्हणजे सुकून त्याचं चूर्ण करतात. मुळाची साल चांगली सुकवतात, त्याचं चूर्ण करतात आणि त्याचं चूर्ण एकदा केलं की त्याचा भोगा करतात. आणि एकदा भोगा झाला की आपल्या शरीराच्या शक्तीनुसार म्हणजे काय, शक्तीनुसार म्हणजे काय, काही लोकांचा कोठा जड असतो, काही लोकांचा कोठा हलका असतो. तर आपल्याला जितकं शोषण तेवढंच आपण याचं मुळाचं चूर्ण घ्यायचं. म्हणजे काय, पूर्ण एका झाडाचं हो पूर्ण एका झाडाच्या मुळीचं सालीचं चूर्ण घ्यायचं, लागलाच अजून थोडं चूर्ण घ्यायचं. असं एकदा केलं आणि गरम पाण्याच्या घोटाबरोबर ही साल गिळून घेतली, घोट घातला की निश्चितच कोठा साफ होतो. याचे 3 काम झाले. आणि याचं 4थं काम असं आहे, याच्या बोंडावटं बी निघतं. आता मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचं बी कसं असतं. तर ते पक्कं बोंड झालं, याच्या फळाला बोंडच म्हणतात. पक्कं बोंड झालं तर याच्यामध्ये बारीक 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 बिया निघतात आणि त्या पक्क्या झाल्या का त्यांचा रंग काळा होतो. आणि मग असा काळा रंग झाला म्हणजे बोंड पक्कं झालं, ह्या बोंडातलं बी काढतात आणि जाळीतात. चांगलं जाळलं का त्याच्यात थोडं तेल टाकून त्याचं एक प्रकारे मलमच तयार करतात. असं मलम तयार झाला की खर्जेवर एकदा मलम हा लावला की खर्जेचा नायनाट होतो. आणि हे 3 कामं झालं नाही का. आता हे 4थं काम असं आहे, हे डोळ्यात कधी कधी फुल पडतं. काय आता ते असं डोळ्यात फुल पडलं की मग काय करतात, ह्या बेलायचा पाल्याचा आणि फुलाचा रस काढतात. रस काढतात आणि डोळ्यात घालतात. नाही तर मग ह्या नुसता चिकाचं असं शेंडा मोडला की याच्यावर चिक निघतो. ह्या चिकाचा एक एक थेंब डोळ्यात टाकला की डोळ्यात पडलेलं फूल नाहीसं होतं. आणि डोळे जर हे किती काम झाले? 4. 4. आणि अजून एक असं एक काम आहे, हे डोळे आल्यावरही चालतं. डोळे आल्यावर मग काय करतात माहिती आहे का, ह्या बेलायताचा असा शेंडा खोडला का चिक निघतो. आता मी तुम्हाला चिक दाखवणार आहे. काय चिक निघतो, मग असा पिवळा चिक असतो आणि असा चिक डोळ्यात घातला की खात्रीने डोळे बरे होतात. आणि दुसरं असं आहे, 5वे नाही का ते प्रमेहावर. प्रमेह म्हणजे काय, हे लघवी वाट पो बी जात असतो, त्याला प्रमेह म्हणतात. असं एकदा झालं की मग काय करतात, वर कसं चालतं तर प्रमेयावर असं चालतं का ह्या बिलायताच्या पाल्याचा रस काढतात. किती काढतात, 20च मिली काढतात. आणि असं 20 मिली रस काढला की त्याच्यात तेवढंच तूप घेतात. आणि रोज सकाळच्या पारी दिवसातून 1 वेळ असा सलग 15 दिवस हा रस घेतला की प्रमेयाचा नाश होतो. तर बंधू भगिनींनो, आमचा चॅनल तुम्हाला जर बरा वाटला, आवडला, तर तुम्ही आमच्या चॅनल जर प्रथमच जर असाल तर सबस्क्राईब करा, लाईक द्या, घंटी दाबा. म्हणजे आम्हाला पुन्हा दुसरा व्हिडिओ दाखायला, नवीन अनुभव सिद्ध वनस्पती दाखायला प्रोत्साहन मिळतं. राम राम मित्र. आता मी तुम्हाला हे याचं बी दाखवणार आहे. काटे असल्यामुळे जपून काम करावं लागतं. अरे याचं हे असं फळं असतं, एकदम काटेरी फळ. आम्ही याला बोंड म्हणतो. अरे अरे हे बा, हे आता बी थोडं कवळं असल्यामुळं हे अजून काही काळं झालं नाही. पण आता कवळं आहे ना, तर हे असं बारीक 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 बी असतं. आता हे
कवळं असल्यामुळं पांढरे आहे. आता तुम्हाला याचा चिक दाखवतो. याचा चिक कसा निघतो, चिक कसा असतो आणि हाच औषधामध्ये वापरतात. ह्या बाई, ह्या बाई, ह्या बाई चिक, ह्या बाई असा पिवळा चिक असतो. मुळी दाखायची राहिली, मुळी. थोडं पक्क झालं तर बघा याचं बिया कशा आता काळ्या होऊन राहिल्यात. हे बघा, ह्या अशा संपूर्ण बिया काळ्या होतात. ही अशी मुळी असते मित्र. आता याची मुळीची साल काढून दाखवतो मी तुम्हाला. का तर पुढे मूळ म्हणजे जमिनीच्या आतला भाग. आता याची ही साल कशी काढायची आता हे दाखवतो. असे साल ठेचली ह्या बा अशा ही साल असते. मग कोणी सुकून ठेवतात, चूर्ण करतात वाळल्यानंतर आणि मग औषधामध्ये त्याचा वापर करतात.